हां नमस्कार मित्रांनो, मी ट्रेकसाठी रेडी झालो आहे। आपल्या पाठीमागे तिथे आहे नाणेघाट, आपल्याला तिथे जायचं आहे। आपण बाईकने डायरेक्ट जाणार आहे तिथे। फिलहाल इथे जे काम करतात ते पोहे बनवतात आणि चहा बनवतात। वाजले 11, नाश्ता करतो। ॲक्च्युली हे खायला काही मिळालं नव्हतं आणि जस्ट नाश्ता करून मी निघणार। 2-4 तासाचा ट्रेक असेल बहुतेक। जायला 2 तास लागतील, यायला 2 तास लागतील, कारण वरती येताना चढण असणार आहे तो। तर तशा प्रकारे ट्रेक कंप्लीट करून मी येईन आणि आजचा स्टे आपल्याला हा इथे असेल। तर मी आतमध्ये बसतो आहे। थोड्या वेळानेच ते जे काम करतात तिथे ते चहा घेऊन येतील, त्याच्यानंतर आपण इथून निघूया। मित्रांनो, कांदे पोहे आलेत आपले। कांदे पोहे खाऊन आपल्याला ते निघायचं आहे का तुम्हाला दाखवतो मी। अशी काय क्वांटिटी आहे, बऱ्यापैकी क्वांटिटी आहे इथे। आणि चहा त्याला मी सांगितलं की मला जास्त दिलं तर चालतं, मी 1 कप आणून दिला आहे, अजून 1 कप आणून देतो आहे। तर चहा पिऊन मी आता जस्ट एक 5-10 मिनटामध्येच निघेन ट्रेकसाठी। एक मुलगा, लोकल मुलगा आहे इथला, जो येतो आता इथे। त्याला बोललो आहे मला उद्या निमगिरीचं जाऊन हरसर किल्ला करायचा आहे, तर तो यायला जमेल का त्याला। तर तो बोलला तर येतो म्हणून। जर तो आला तर आपल्याला एक लोकल गाईड इथला मिळेल आणि त्याच्यानंतर आपण किल्ल्यावर जाऊ। सो आज फक्त आपण एक नाणेघाटाचा जो ट्रेक आहे तो आज कंप्लीट करू। तुम्हाला मी दाखवतो इथं काय काय आहे ते, आणि इथून थोडा वेळ नाश्ता करून आपण इथून निघूया। नमस्कार मित्रांनो, आपण पोचलो आहे नाणेघाटचा ट्रेकिंग पॉईंट, जिथे जिथून वरून खालून वरती आल्यानंतर आपल्याला नाणेघाटचा हा सेकंड पॉईंट लागतो, जो टुवर्ड्स जुन्नर। आपल्या पाठीमागे आहे जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळका। हे आपण जीवधन किल्ला ऑलरेडी जाऊन आलो आहे। वानरलिंगी सुळका तुम्हाला मी त्यावेळेला तिथून दाखवला सुद्धा आहे, तो तुम्ही एकदा बघू शकता। जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। हा ट्रेक आम्ही पावसाळ्यामध्ये केलेला। आपल्या इथे पाठीमागे रांजण आहे, ज्याच्यामध्ये त्यावेळेला कर वसुली जी व्हायची, ते कर वसुलीचे पैसे म्हणजे नाणे त्यावेळेला त्याच्यामध्ये टाकले जायचे, आणि इथून खाली हा ट्रेक सुरुवात होतो। तर आपण आता ट्रेकला सुरुवात करूया। माझा ॲक्च्युली स्टे टुवर्ड्स त्या बाजूला आहे, इथून एक 5 मिनटाच्या अंतरावरचा 1 किलोमीटरचा आहे। तिथून मी आता इथे आलो आहे। घड्याळात वाजले आहेत 11:50, टुवर्ड्स 12 वाजले आहेत। 12 वाजता आपण ट्रेक चालू करतो। बघूया यामध्ये किती वेळ लागतो आहे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी अपडेट करेन। सकाळी 4 वाजता आपण निघालेलो मुंबईवरून। 3:50च्या आसपास आपण गाडी चालू केलेली। मला ज्यावेळेला मी जीवधन किल्ला गेला त्यावेळेला मला 6 तास लागलेले मुंबईवरून इथे यायला। यावेळेला मला 7 तास लागले। ॲक्च्युली जो कल्याणच्या पुढचा जो रोड आहे तो बऱ्यापैकी खराब झालेला आहे, आणि तिथे काम चाललेलं आहे, बऱ्यापैकी धुरळ आहे तो, त्यामुळे तिथून पुढे यायला बराच वेळ लागला। हे ते रांजण आहे ज्याच्यामध्ये त्यावेळेला जी कर वसुली केली जायची, ती कर वसुली याच्यामध्ये टाकली जायची। नाणी बऱ्यापैकी जतन झालं। 2022-2300 वर्षापूर्वीची ही वास्तू अजूनपर्यंत आहे तशीच आहे, पण त्यामध्ये काही ठिकाणी तडे गेलेले आहेत। तुम्हाला मी समोरून दाखवतो ते। हे इथे गणेश मंदिर आहे। गणेश मंदिराच्या समोरच पाण्याची टाकी आहे, कातळामध्ये कोरलेली पाण्याची टाकी आहे, बघू शकता तुम्ही इथे। हे बरोबर रांजणच्या समोरच आहे, जिथे रांजण आहे हे रांजण आहे, त्याच्या समोरच बरोबर इथे गणपतीची कातात कोरलेली मूर्ती आहे। नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आज आपल्याला नानाचा अंगठा, त्याच्या व्यतिरिक्त नाणेघाट, त्या व्यतिरिक्त जीवधन किल्ला किंवा हे जुन्नर परिसर याबद्दल बरीचशी माहिती असणार आहे। सर नाव काय बोलत? सुरेश ढाके सर म्हणून आपल्या सोबतीला आहेत। ते टोटल पूर्ण आपल्याला माहिती देतील। ॲज अ गाईड म्हणून ते आपल्या सोबतीला येणार आहेत। तर आपण पुढे जाऊ त्यांच्यासोबतच आणि आपण माहिती घेऊया आज। या अशा काही पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। ॲक्च्युली ह्या इथपर्यंत पायऱ्या आहेत व्यवस्थित, त्याच्यानंतर ह्या पायऱ्या थोड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, खराब झालेल्या पायऱ्या आहेत या।
आज बघा इथे बरीचशी फुलपाखरं आहेत. हो हो, अमेझिंग. आपण इथून खाली उतरूया. आणि मी पहिल्या भागात जसं सांगितलं तुम्हाला की जिथे मी बाईक आपण घेऊन गेलो इथून 60 किलोमीटर आहे लांब ते, म्हणजे जवळजवळ आपल्याला 2 तास लागले इथे नंतर यायला. जे तुम्हाला एंट्री पॉईंट दाखवला, ट्रेकिंग पॉईंट दाखवला, ट्रेकिंगचा एंट्री पॉईंट दाखवला, त्या ठिकाणी आपण जायचा प्रयत्न करणार आहे. तिथून आपण पुन्हा रिटर्न येणार आहे. हा असा काही रस्ता आहे हा. याच्यानंतर इथे पुढे आपल्याला लेफ्ट साईडला लेणी, गुहा या प्रकारे आहे. त्याच्यानंतर खाली उतरायचं आपल्याला. तर सुरेश ढाके सर आपल्या सोबतीला आहेत, आपल्याला पूर्ण माहिती देतीलच ते. बरं, इथे जे गणपती मंदिर आहे ना, गणपती मंदिर त्याच्या वरच्या बाजूला लेणी आहेत, त्या जरा आपण बघून येऊया. हां, हे इथे गणपती मंदिर, इथे रांजण आणि इथे लेण्यांचा समूह. बघूया इथे कसं आहे ते. ॲक्च्युली मी खाली गेलो होतो, मग ध्यानात नाही राहिलं हे बघायचं. हे बघा, ॲक्च्युली ही पाण्याची टाकी एका प्रकारे काय झालं इथे. ओके, हे बघा याच्यावर लोखंडी ही लावलेली आहेत. हे एक पाण्याचा टाका इथे, इथे एक आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, इथल्या बाजूला आहे रांजण, इथे गणपती मंदिर खाली, त्याच्या व्यतिरिक्त इथे पाण्याची टाकी आणि त्याच्यानंतर इथे काही लेणी आहेत, ती आपण बघून घेऊया. ॲक्च्युली हा थोडा पॅच रिस्की आहे, म्हणजे इथे जर आपल्याला पोचायचं असेल तर हा कातळखडक थोडासा कॉर्नरनी जायला लागला आपल्याला. दाखवतो तुम्हाला मी. असा काय कातळखडक आहे. पावसाळ्यात थोडासा रिस्की होऊ शकेल, अदरवाईज नो वरी. ओके, हे एक आहे इथे. त्यानंतर एक इथे, हे इथे एक आहे, या कॉर्नरला एक आहे आणि इथे बऱ्यापैकी मोठं आहे बटन. ओके, हे इथे बऱ्यापैकी मोठं आहे, बघू शकतो आपण. आणि इथून आपल्याला खालती जो पूर्ण भाग दिसतो ही त्या काळी सातवाहन काळामध्ये कोरलेली, म्हणजे कातळखडक कापून बनवलेला रस्ता. तुम्ही इथे बघू शकता, इथे जिथे पाण्याचं टाका आहे, हे इथे लाईनीमध्ये पाण्याची टाकी आहे, तिथे ही पिंड कोरलेली आहे. त्यामुळे ही इथे एक आहे. असे काही हे थोड्या तुटलेल्या अवस्थेमध्ये सगळे अवशेष आहेत इथे. आता हे त्यावेळेला काय होतं किंवा इथे काय मंदिर वगैरे होतं काय, काही आयडिया नाही येणार. बरं, आपला जर ट्रेक कंप्लीट झाल्यानंतर आपण इथे वरती नानाचा अंगठा आहे. मी तुम्हाला खालून त्याचा पूर्ण परफेक्ट व्ह्यू दाखवेन. त्या नानाच्या अंगठ्याचा एक टॉप जागा आहे, तिथे आपण वरती जाऊया. वरती जाऊन फक्त एकदा व्ह्यू बघूया तिथून, आणि तिथून नंतर आपण मग रिटर्न येऊया. बरं, माझे मित्र भेटले आहेत जे मला मगाशी गाडीवर भेटलेले. हे 35 दिवस ट्रेक करतायत. त्यांचा आज 12वा दिवस आहे. आज आमचा 12वा दिवस आहे. त्यांच्यासोबत त्याचे मित्र आणि त्यांची मुलगी. बापरे, मी बोलू काय तुला? हा, बोला. नमस्कार, दिनू मोहिते सोबतच्या या स्वर्गीय प्रवासात, तुमच्या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आमचे मित्र भेटले होते, कारण आमची ओळख नाही, कारण जस्ट आम्ही भटके आहेत आणि भटक्यांची ओळख ही कुठेही होते. एकदम आमचा साल्हेर ते पारगड पर्यंतचा हा पायी प्रवास आहे. जवळजवळ 750 ते 800 किलोमीटरचा आम्ही हा पायी प्रवास करणार नाही. या पायी प्रवासातला आमचा हा 12वा दिवस आहे आजचा. आणि 12व्या दिवसात आम्ही जवळजवळ 350 ते 450 किलोमीटर चाललेलं आहे. पर डे 40 ते 42 किलोमीटरचा आमचा ॲव्हरेज आहे.
पायाला पूर्ण फोड आलेले आहेत, पूर्ण म्हणजे एकही अंगठीची शिल्लक राहिले नाही की तिला फोड आलेले नाहीत, फुटून त्याचे पूर्ण एकदम पांडे पांडे झाले, तरी आमचा उत्साह कमी होत नाही. आम्ही चालतोय प्रत्येक गावातून, प्रत्येक खेड्यातून, प्रत्येक पाड्यातून आम्ही फिरतोय आणि अनुभवतोय तिथली सह्याद्रीतली ही गोड माणसं आणि सह्याद्रीतली गोड माणसं अनुभवताना जिथे जिथे आता हे पर्यटन वाढले तिथे तिथे फक्त थोडे कटू अनुभव आले, नाहीतर सह्याद्रीतली माणसं ही खूप प्रेमळ, साजूक, नाजूक, काय जे आपण बोलाल ते सगळं कमीच आहे. खरंच सह्याद्री अनुभवायचं असेल तर एकदा सह्याद्री फिराच. एक नंबर खरंच सह्याद्री फिरलाच पाहिजे. आणि जे मराठी माणसाने अनुभव घ्यायला पाहिजे ते 100% घ्यायला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला पण जे काही आपण मी आता शूट करतोय ते पुढच्या पिढीसाठी ठेवलंच पाहिजे. बरं, तुमच्या चॅनलचं नाव काय? माझ्या दिनू मोहिते. प्लीज एकदा बघून घ्या, या दिनू मोहिते म्हणून जे चॅनल आहे सबस्क्राईब करा. तुमच्या चॅनलचं नाव काय? माझं नाव सीतारा, माझ्या चॅनलचं नाव आहे सीतारा रायडर. साहेबांनी पण ते सबस्क्राईब करा. नक्की. बरं, आमचे काका आहेत समोर, आपल्याला खालती सगळी माहिती देतील. नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके. आपले पाहुणे माझ्याकडे आले, तिथं यांना मी थोडक्यात आता इथं नाणेघाटाची माहिती देणार आहे. इथं नाणेघाट तिथं नव्हता पहिला, इथं काही नव्हतं. त्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे नव्हता. आणि आपले पाहुणे इकडे माझ्याकडे आलेत, आता मी खाली जाऊन माहिती देणार आहे चांगली. पण इथं आलाय ते नाणेघाटाच्या तोंडावर आलं, जीवधनगडाच्या पायथ्याला नाणेघाटाच्या माथ्यावर आलाय. प्रथम तर त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि मी थोडक्यात नाणेघाटामध्ये आल्याबद्दल थोडंसं सांगतो का तुम्हाला नाणेघाटात आल्यावर काय बघायला भेटतंय. तर एक जगातला, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, जगातला पहिला प्राचीन व्यापारी मार्ग असेल तो नाणेघाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि भारतातला नाही, महाराष्ट्रातला नाही, जगातला टोल नाका जर पहिला असेल तर तो नाणेघाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे. मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे. आणि नाणं पैदा झालं आपल्या भारतात, महाराष्ट्रात, जगात कुठं नाणं नव्हतं. हे नागनिका राणीनं नाणेघाटामध्ये पैदा केलेलं आहे. म्हणून या 4 बाबींनी नटलेला हा नाणेघाट. आणि इथं आपले पाहुणे आलेले आहेत, यांना मी थोडक्यात माहिती दिली, अजून खाली लई मोठी माहिती देणार आहे मी त्यांना. नमस्कार. बरं, काकांबरोबर मी खाली चाललोय, ते मला बऱ्यापैकी माहिती देतील. ती आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा या चॅनल मार्फत जरूर प्रयत्न करू. 25 किलोची बॅग पाठीवर घेऊन ही मंडळी एवढा दूरचा सह्याद्रीमध्ये प्रवास करतायत. नमस्कार सर, माझं नाव सुरेश डाके, राहणार घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9359764775. मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची, गोणाघाटाबद्दलची, रिव्हर्स वॉटरफॉलची, जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती देणार ती आपण ऐकायची. प्रथमतः तुम्ही कुठून आला हे मला माहीत नाही, मुंबईहून आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जन्मभूमीमध्ये आलाय. जीवधनगडाच्या पायथ्याला आलाय, नाणेघाटाच्या माथ्यावर आलाय. प्रथमतः तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो. आता नाणेघाट म्हणजे काय? इथं नाणेघाट पहिला नव्हता. या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता कुठे नव्हता. लोणावळा खंडाळ्यापासून तिकडे 12 मावळ आहे. लोणावळा खंडाळा रस्ता आपला आता झालेला आहे, माळशेर घाट आता झालेला आहे, खडाळा आता झालेला आहे, जव्हार आता झालेला आहे, कसारा आता झालेला आहे आणि शेवट तिकडे कांचनबारीचा घाट. हे सगळे घाट आता या 15-20 वर्षामध्ये फोडून तयार झालेले आहेत. आणि त्यावेळी बाकी मुंबईहून पुण्याला जायचा असा रस्ता कुठे नव्हता. त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं. गौतमीपुत्र सातकरी राजा म्हटलंय. गौतमीपुत्र सातकरी राजा, मला वाटतं आईचं नाव सांगणारं राज्य असणार आहे ते. गौतमीपुत्र सातकरी राजा, नागनिका राणी, शिमुख नावाचा तिचा सासरा आणि 3 मुलं, वेदश्री, शक्तिश्री आणि बाहेर, अशी ती 3 मुलं असायची. आणि मग त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर. मग आता बडोद बंदर, नालासोपारा, मुंबई, कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नगर, नेवासा मार्गे जर त्यांना पैठणला जायचं असं त्यांच्या डोंगरदऱ्यांमध्ये कुठे रस्ते नसायचे. पण त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला जाता येईल, उपराजधानीला जाता येईल किंवा नालासोपाऱ्याला, मुंबईला तरी जाता येईल. म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडे अशी एक दंतकथा सांगितली जाते. हिला दंतकथा सांगितली जाते. दंतकथा का म्हणायची? कारण नागनिकेला राणीने केलेला सगळा इतिहास ब्राह्मी लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे, परंतु घाट कोणी फोडला हे बाकी लिहिलेलं नाही. त्यासाठी इथं दंतकथा सांगितली जाते थोडीशी. आणि त्यांच्या काळामध्ये बौद्ध भिक्षुक लोक असायचे. बौद्ध भिक्षुक लोक काय करायचे? घाट फोडायची कामं करायची, लेणी कोमाराची कामं करायचे, गुफा कोरायची कामं करायचे, टाकी कोरायचे कामं करायचे. आणि असं त्या बौद्ध भिक्षुकापैकी नानागुणा नावाचे त्या काळातले 2 इंजिनियर ठेकेदार असायचे. अशी दंतकथा सांगितली जाते.
आणि मग त्यांना सगळ्या ह्या डोंगर दऱ्या दाखवल्या, लोणावळा खंडाळ्याचा इकडेपासून तिकडे कसारा घाटापर्यंत, का तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून घेऊ शकता म्हणून. आता तो नाना खूप हुशार होता, तो सगळीकडे फिरला, त्यांनी घाट फोडायला कुठंच पसंती केली नाही आणि तो नाणे घाटामध्ये आलेला आहे. नाणे घाटामध्ये त्यांनी काय बघितलंय, इथं काढता दगड म्हटला जातो. काढता दगड म्हणजे हातानं पण दगड निघले जातात, एक कपा काढला का दुसरी भिंत तयार होते आणि असा सोपा दगड नानाने पाहिलाय आणि नाणे घाट फोडायला घेतलाय कधी पहिल्या शतकामध्ये. पहिल्या शतकामध्ये 2024 वर्षापूर्वी. मग घाट फोडत असताना त्यांनी खालून सुरुवात केलेली. त्याला काय म्हणायचं, मटेरियल आणायचं नव्हतं किंवा काय नव्हतं, दगड काढायचे, ते बसवायचे आणि मग त्यांनी घाट फोडायला सुरुवात केलेली आहे. आता घाट फोडत फोडत तो वरती चाललाय. आता तुम्हाला इथून आपल्या इथून इथे यायला थोडासा त्रास होतोय आपल्याला, पावसाळ्यात तर होतच होतं, पण आता तुला त्रास होतो. पण इथून खाली जर तुम्ही चाला ना 5 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर, तर तुम्हाला असं वळण्याचे रस्ते बांधून ठेवले. इकडे जायचे, तिकडे यायचे, इकडे जायचे, तिकडे यायचे. आज आपण पाणी घेऊन फिरतोय, बिस्लरी घेऊन फिरतोय. त्या काळामध्ये पाणी कुठे होतं प्यायला, इथलंच पाणी पिलं जायचं. आणि मग त्याने आपल्या असे 2 वळणं काढून गेलं का लगेच पाण्याची टाकं काढून ठेवलेलं आहे. 2 वळणं करून गेलं का लगेच पाण्याचं टाका काढून ठेवलंय. आणि असा करत 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 तो इथपर्यंत आलेला आहे. हे विश्रांतीगृह आहे. तिथं 6 कुंड्या आहेत पाण्याच्या बाहेर, 6 हे. परत तिकडे पाण्याची कुंडी आहे, तिथं उघड्यावर एक विश्रांतीगृह आहे. तिथं समोर हनुमंताची मूर्ती आहे, तिथं 2 पाण्याच्या कुंड्या आहेत. आणि वरती गेल्यावर नांदण आहे, गणपती बाप्पा शंकराचे पीठ आहे, परत 6 कुंड्या पाण्याच्या आणि लेणी. असं सगळं नाना करत 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 वरती आलेला आहे. आणि मग सातवाहनाला जाण्या येण्याचा मार्ग बाकी सोपा झालेला आहे. हे फक्त नाणे घाटात आल्यावर, आपल्या नाणे घाटात आल्यावर तुम्हाला सांगून गेलो मगाशी, इथं आल्यावर आपल्याला काय बघायला मिळतं. इथं काय नाही, मंदिर नाही, गंगावात नाही, काय नाही. इथे आपल्याला लोक आले का बघा, खूप लोक येतात, महाराष्ट्रातले लोक येतात. त्या दिवशी माझ्याकडे उत्तर कोरियाचे लोक होते, म्हणजे उत्तर कोरियापर्यंत नाणे घाट पोहोचलाय, पण इथं आले त्यांना काय बघायला नाही, दगडाचे फोटो काढतात आणि निघून जातात. पण जरी इथं गंगावात नसेल किंवा हे नसेल, पण काही काळापूर्वी इथं माणसाची गंगा वाहणारा घाट होता. काही काळापूर्वी माणसाची गंगा वाहत होती, असा हा घाट होता. आणि मग नानाने सगळं घाट फोडत फोडत आला. आता वरती गेल्यावर आपल्याला रांजण दिसला, दगडी रांजण आहे, तो जकातीचा रांजण त्या काळातला म्हटलंय, म्हणजे आजचा आपला टोल नाका आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे त्या काळातलं. तिथं लोक दर्शन घेऊन जायचे, गणपती बाप्पा आमचा प्रवास सुखाचा हो, आमचा व्यापार धंदा सुखाचा हो, असा तो गणपती बाप्पा आहे. तिथं 6 कुंड्या पाण्याच्या आणि त्यांना जाण्या येण्याचा मार्ग बाकी सोपा झालेला आहे. पायी प्रवास का होईना किंवा घोडेस्वार का होईना, पण त्यांना जाता येता यायला लागलं. मग त्यांच्या काळामध्ये तिकडून जहाजाने येणारा माल बडत बंदर, नाला सपारा, मुंबई कल्याण, तो नाना घाटाने सगळा खालीवर केला जायचा. आणि त्यांच्या काळात तिकडं कर जमा केला जायचा. तो कर जमा करून आणून नाना घाटामध्ये आपल्याला रांजण बघायला भेटतो. तो रांजणामध्ये तो जकातीचा रांजण म्हणजे आजचा आपला टोल नाका, तो कर जमा करून आणून त्या रांजणामध्ये साठला जायचा. आणि संध्याकाळ झाली का त्याचाच नाणे घाटाचा एक शिल्लेदार म्हणून वरती त्याच काळामध्ये त्यांनी जीवधन किल्ला तयार केला होता. जीवधन किल्ल्याला काय बघायला आपल्याला, जुन्नर दरावजी, कल्याण दरावजी, जिवाई मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, सगळीकडे तट बांधलेली पाण्याची हौद आहे मोठाली. आमच्या गावाला पुरवली एवढं पाणी नव्हतं. आणि अशी गुफा तयार केली. आता आपण बघतोय ही गुफा अशी 50 फूट 70 फूट उंच, 150 फूट आतमध्ये अंधारामध्ये. आणि मग रोज हे काय राजनामाचं धन साठल ना, ते काढायचे संध्याकाळी आणि वरती नेऊन ठेवलं जायचं. त्याचं नाव काय ठेवलं त्यावेळेला, जीवधन. जीवाला लागणारं धन म्हणून जीवधन किंवा जिवाई देवी म्हणून जीवधन. आणि मग त्यांना जाण्याचा मार्ग सोपा झाला. पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हटले. मग इथं भारतातले नाही, महाराष्ट्रातले नाही, जगातले व्यापारी इथे यायला लागले. मग तुमचा व्यापार कुठला काय असं ना, मसाल्याचे पदार्थ असेल, कपडे असतील, कडधान्य असतील, सोना नाणं असेल, पाट्या टोपल्या असेल, काय असेल तो व्यापार. पण तो सगळा नाणे घाटाने खालीवर केला जायचा. कसा केला जायचा, बैल, घोडे, टोनगे याच्या पाठीवर लादला जायचा आणि खालीवर केला जायचा. आता पुण्याकडचे व्यापारी आले का त्यांचा पहिला गोण्यांचा व्यापार असता. गोण्या का, त्याच्या बैलांवर, गाडवांवर, टोनग्याला लादायला सोपे असायचे ना. आता अनेक प्रकार निघाले, प्लास्टिक निघाले, डबे निघाले, अनेक प्रकारचे व्यापार निघाले. पण त्यावेळेला गोण्या होत्या. मग त्या गोण्या पुण्याकडच्या व्यापारी आले का त्यांच्या गोण्या लादल्या जायच्या, त्या 5 किलोमीटर खाली पोच केला जायच्या. खालचे व्यापारी आले का त्यांच्या गोण्या लादल्या जायच्या, त्या वर आणल्या जायच्या, उपर राजधानीला म्हणजे जुन्नरला त्या बैलगाडी मार्फत पोच केला जायच्या. असा हा व्यापार चालू असताना नागनिका राणीचं राज्य म्हणजे चांगल्या प्रकारचं राज्य होतं. पहिली राणी होऊन गेली नागनिका आणि दुसरी राणी होऊन गेली आपले जिजाऊ मासाहेब. मध्यंतरी अनेक राण्या झाल्या, पण त्यांची काही एवढी ख्याती नाही. मग तिच्या नावाचं तिने चांदीचं नाणं काढलं होतं त्या काळामध्ये. नाणं हे पहिलं आपल्या भारतात, महाराष्ट्रात, जगात कुठं नव्हतं. नाणं हे नागनिका राणीनं पैदा केले. आणि ते प्रत्येक व्यापाऱ्यानं नाणं रांजणात टाकायचे, तेव्हा खाली उतरायचे, नाणं टाकायचे तेव्हा वर यायचे. असा थोडा थोडा व्यापार म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला. काही दिवसांनी का कधी 1 वेळा, कधी 2 वेळा, कधी 3 वेळा चांदीच्या नाण्याने रांजण भरला जायचा. आणि मग त्याची ठेवायची जागा तुम्हाला मी सांगून गेलो वरती जीवधन केलं. हो, असा हा व्यापार चालू असताना बैल चालायचे, घोडे चालायचे, टोनगे चालायचे, माणसं चालायची, खालून येणारे तेवढेच, वरून येणारे तेवढे. नागरिकांना असा एक विचार केला की याला पर्याय म्हणून इथं गर्दी वाढायला लागली.
याला पर्याय म्हणून जर अजून जर एक आपण गाठ फोडला तर बाकीचे लोक तिकडनं पाठवता येतील ना. मग शेजारी जरी बघा हॉटेलच्या पाठीमागे रेलिंग केलेली, तो नानाचा भाव होता गुन्हा, त्याला तो फोडायला दिला नाही. मग त्यांनी पण असंच रांगण गणपती सगळं करून ठेवलंय, पण ते खाली 5 किलोमीटरवर आहे. त्याने का करून ठेवलं ते? त्या काळाचा त्यांचा उद्देश असणार आहे का ह्या घाटातला कर वरती घेतला जायचा आणि त्या घाटातला कर खाली घेतला जायचा, म्हणून त्याने ते करून ठेवलंय आणि घाट फोडायला घेतलाय. आता घाट फोडत असताना याच्यासारखा सोपा दगड त्याचा नव्हता, त्याचा काळा आणि पक्का दगड होता. तरी पण तो घाट फोडत 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 जवळजवळ 70% आलेला आहे. आणि 70% आल्यावर तो कुठेतरी मानसिक बळानं आर्थिक बाबीनं कमी पडलाय. त्याच्या घाट तो पुरा झाला नाही त्या काळामध्ये. इकडे 30% भाग राहून गेला. आणि मग मला वाटतं ब्रिटिश सरकार येते, ब्रिटिश सरकारने लक्षात घेतलंय का आपण हे लोणावळा खंडाळा मोठाले घाट फोडण्यापेक्षा हा 30% भाग फोडला, तो 70% फुटलेले खाली ठाणे जिल्ह्याचे आत. हा जर आपण पडला तर पुन्हा मुंबई जवळ होऊ शकते, 70 किलोमीटर कल्याण आहे. आणि मग ब्रिटिश सरकारने लक्षात घेऊन पुण्यातले एक फडके म्हणून कंपनी त्या कंपनीला फोडायला दिलेलं आहे. मग फडके कंपनीने काय केलं, वरून खाली वरून फोडत 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 तिथपर्यंत गुन्हाने फोडला होता. तिथपर्यंत आल्यावर त्या काळामध्ये त्यांची काहीतरी म्हणे माणसं दगावली आणि तिथं खनिज संपत्ती निघायला लागली म्हणे. मग गव्हर्नमेंट म्हणे आम्ही घेऊ, कॉन्ट्रॅक्टर बी देणार नाही. वाद सुरू झाला, तो घाट फुटायचा असाच राहिलेला आहे. इतर सगळ्या मोठ्या कंपन्या येऊन गेल्या, टाटा बिर्ला मोठ्या कंपन्या येऊन गेल्या. एक मशिनरी आली तर सर घाट फोडून तयार होऊ शकतो. एकच मशिनरी 15 आठवड्यामध्ये रस्ता करू शकते. इतका सोपा झालेला आहे. इथं टाटा बिर्ला आमच्या सो करताना आम्ही घाट फोडून देतो, रस्ता करून देतो. ह्याच्यात काय निघेल ते आम्ही घेऊ, तुम्हाला पण आम्हाला काय द्यायचं नाही, आमचा घाट फोडायचा नाही. इथं पुरात होतो पण खाता आपल्याला काही करू देत नाही. तो गुन्हाने फोडला म्हणून त्याचं नाव गुन्हा घाट आहे, हा नानाने फोडला म्हणून याचं नाव नाना घाट आहे. आणि मग सातवाहनाचं राज्य सोड मध्यावर आलेलं आहे. सातवाहन राजा वयोवृद्ध झाल्यामुळे तो संपलेला आहे. मग नागरिका राणीने आपल्या 3 मुलांसह काही दिवस राज्य करायला सुरुवात केली आहे. राज्य करत असताना तुमच्यासारखे तिला गुरु भेटले, सांगितलं बाबा तुझ्या नवऱ्याने एवढं धन कमवलं, तरी म्हणजे तो फुकट गेला, त्याचं नाव गाव कोणी घेणार नाही, काय नाही. त्यासाठी तू काहीतरी यज्ञ या दान धर्म काहीतरी कर, म्हणजे कमीत कमी तुझं नाव तरी निघेल ना. मग त्या नागरिका राणीने किती यज्ञ केले, किती दान धर्म केला, हे सगळं तिने नवऱ्याच्या पाठीमागे केलं. आणि मागच्या ब्राह्मी लिपीमध्ये तिने लिहून ठेवलेलं आहे. आता पहिल्या 1-2 ओळीमध्ये तिच्या देवादिकांची नावं लिहिलेली आहेत, देवादिकांची नावं लिहिली. 3-4 ओळीपासून तिने किती यज्ञ केले, 18 यज्ञ केल्याची नोंद लिहिलेली आहे. 18 यज्ञापैकी तिने अश्वमेध यज्ञ केलेले आहेत. अश्वमेध यज्ञ एकदा करायचं म्हणजे काय करावं लागतं, जग जिंकून आणावं लागतं. असं 3 वेळा तिनं जग जिंकलंय. अधिक 15 यज्ञ अशी यज्ञ केल्याची नोंद लिहिलेली आहे. आम्ही किती हातीदान, घोडेदान, गाईदान, वस्त्रदान, सोनं पैसा का किती दान केला, हे सगळं तिनं केलं, नवऱ्याच्या पाठीमागं लिहून ठेवलं. आणि नंतर ते पण संपलेले. आणि मग अशा या इथं 3 मूर्ती होत्या. ते पहिले पाय दिसत आपल्याचा शिमुख राजा होता, सातवाहन राजाचा संतक होता, नागरिकांचा 17 होता, सातकर्ण्याचा बाप होता, त्याचे पाय दिसतील. दुसरे पाय दिसतील ते नागरिकांचे, तिसरे पाय दिसतील ते सातकर्णी राजाचे पाय. अशा या मूर्ती होत्या, पण मूर्ती आज आपल्याला बघायला नाही. आणि मग त्यांचे राज्य केल्यावर त्या मुलांनी काही वर्ष राज्य केलं, 450 वर्ष सातवाहनाने राज्य केलं, 450 वर्ष. आणि मग त्यांचं राज्य केल्यावर मग अनेक राज्य आलेले आहेत. मग अनेक शाही आले, ही शाही आली, ती शाही आली, पण इथं एक शाही टिकली नाही. ज्याला आपल्या महाराष्ट्रात आराध्य दैवत म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या जीवनात तालुक्यामध्ये शिवनेरीवर 1630 साली जन्म झाला. आता तुम्ही काही म्हणा, पण 1630 साली जन्म झालेला आहे. महाराजांना सांगायची काय गरज नव्हती, जवळजवळ आईच्याच पोटात ते शिकलेले होते. आता असं आम्ही तुम्हाला सांगतो. महाराजांनी काय केलंय, जिथं धन ठेवायची जागा होती जीवधनला, तिथं महाराजांनी तिथं धान्य कोठार म्हणून बोर्ड लिहिलेलं आहे. तो बोर्ड धान्य कोठार म्हणून बोर्ड लिहिलाय. मग आता इकडे भैरवगडे, हरिश्चंद्रगडे, नवरानंदचा डोंगरे, वराडा डोंगरे, दौड्या डोंगरे, दौड्या डोंगर इथलं विमान पडलं तर 7 जुलै 1962 ला 94 लोक त्याच्यावरती खराब झाले. त्या विमानाचे अवयव सुद्धा तिथे आपल्याला आपण बघायला भेटतात. असा तो दौड्या डोंगर आहे. पुढे गेल्यावर आपल्याला हनुमानगड आहे, निमगिरगड आहे, हरसरगड आहे, माणिकगावचं बिबट्या केंद्र आहे. आणि लेण्याद्री वसर करून आपल्याला शिवाई देवीला 42 किलोमीटरचा मार्ग आहे. आपण थोडंसं जीवधनवर महाराजांचं चांगलं लक्ष होतं, कारण जिवाई आणि शिवाई दोघ्या बहिणी होत्या. तसा शिवाई देवीला महाराजांनी जीव लावला, तसा जिवाई देवीला पण लावलेला आहे. कारण कल्याणला जाण्याचा एकमेव मार्ग त्या काळामध्ये एवढाच होता. ज्या टायमाला कल्याण लुटायचं होतं त्या टायमाला इथूनच आपली मावळी गेली आणि इकडे कल्याण लुटलं. काय आलं होतं कल्याण लुटून, सोनं नाणं पैसा सारखा चांदी काय आणलं असेल ते. आणि एक लिरिक्स आली होती आपल्या मावळ्यांनी महाराजांना दाखवायला, म्हणजे महाराज तुमच्यासाठी अनेक वस्तू आणि आपण शुभा करा. आपला राजा तसला होता का, स्त्रीचा आदर करणारा राजा होता, धर्माचं पालन करणारा राजा होता. स्त्रीला पाहून काय उद्गार काढले असतील, तिचा आदर सत्कार केला, तिला कल्याणला पाठवून दिली, ती कल्याणच्या सुभेदाराची जून होती. आता इकडे सुरत लुटायची होती. सुरत लुटायला स्वतः महाराज होते, बहिरनाई किंवा महाशिवा काशी एक मावळा होता आपला. 1.5 मनाची बोजे घेऊन गडकिल्ले चढणारा मावळा होता. 500 मारणारा एक मावळा होता. आणि सगळे गेले पुढे सुरत लुटायला. सुरत लुटून काय आणलं, सोनं नाणं पैसा सारखा चांदी काय आणलं असेल ते, आणि माणिक मोती आणले होते. ते 3 मार्गाने पळवले. का 3 मार्गाने पळवलं, तर हे पकडायचं नाही, हे पकडायचं नाही. तिकडे लोहदरी, लोहगडच्या बाजूला लोहदरी, तिकडे लपवले, त्याचा आज शोध चालाय, ते सापडत नाही अजूनही.
आता तुम्हाला कुठं तरी ऐकायला भेटणार काय तिकडून पळवलंय, इकडे चोरधरी म्हणून घाट होता, कांचनबारीचा घाट तयार झाला नाशिकच्या बाजूकडे, काय तिकडून पळवलंय. आणि नाणे घाटाने आणले ते माणिकमोती आणले तुम्ही, आता लाख मोलाची माणिकमोती लपवायची कुठं ठेवायची कुठं, जुन्नर 4-5 किलोमीटर बाहेर अशी पाण्याची खोल तरी असायची. म्हणजे माणिकमोती आणि त्या पाण्याच्या डोहात लपवले. त्याचा काय झाला, माणिक डुह झाला, माणिक डुह गाव झाला, माणिक डुह झाला, त्याला नाव का पडला. चल महाराजांनी तिथे माणिकमोती लपवले होते. महाराष्ट्रातील सगळी धरणं जिंतुराला पूर्ण भरले जातात, पण माणिक डुह धरण बाकी अजून भरत नाही. 1982 झालंय. असा आमचा जीवधनगड आहे. पुढे गेल्यावर आपल्याला पुरातन कुबळेश्वर मंदिर आहे, पुढे शंभूचा डोंगर आहे, पुढे प्रसन्नगड आहे, पुढे आंबामालिकेचा पर्वत आहे, पुढे भूतलिंगचा पर्वत आहे, पुढे वेडीवाकडी वळणाचा पर्वत आहे, आणि पुढे नारायणगड आहे. असं करून हा 30 किलोमीटरचा मार्ग आहे, हा 42 किलोमीटरचा मार्ग आहे. अशी ही नाना घाटाची, गोण्या घाटाची, रिव्हर्स वॉटरफॉलाची, जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची मी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. नमस्कार. बरं, काकाने आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली इथे. या गव्यामध्ये असलेली जी ब्राह्मणलिपी आहे, म्हणजे विश्रांतीगृह बोलतो ब्राह्मणलिपी पद्धतीने ज्या तिथे त्याची मूर्त्या वगैरे त्यांची नावं सांगितली पुन्हा परत होती. आता त्यानंतर आपण इथे जाणार आहे, जे तुम्हाला मी पाण्याची टाकी बोललो, ती पाण्याची टाकी तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर आपण खाली डिसेंड करूया. खाली डिसेंड करून आपण मी पहिल्या भागामध्ये जे दाखवलं तुम्हाला की जिथून मी आलो तिथून जे एंट्रन्स आहे, म्हणजे नाणेघाटचा जो एंट्रन्स पॉईंट आहे तिथपर्यंत जाऊया. तिथून नंतर आपण पुन्हा वरती यायला सुरुवात करूया. नंतर मग आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया. बरं, इथे पाण्याची टाकी आहे. हे एक पाण्याचं टाका आलं. त्यानंतर इथे पाण्याची टाकी आहे. इथे एक पाण्याचं टाका आहे. मला वाटतं हे 1 2 3 4 5 आणि हे 6वं पाण्याचं टाकं आहे. पाणी बऱ्यापैकी छान शुद्ध असणार पाणी बहुतेक हे. आणि इथून वरती मला वाटतं एक गुहा आहे, जायला पाहिजे. इथून उतरताना थोडा इश्यू होऊ शकतो, पण जाऊया आपण. तर बऱ्यापैकी मंडळी आलीच, तुम्हाला दिसेल बहुतेक इथून एक या बाजूला एक गुहा आहे. आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूला आपण जर बघितलं, तुम्हाला समोरच्या बाजूला दाखवतो मी, काही ठिकाणी खोदायला सुरुवात केली होती पण ते तसंच ठेवून दिलेलं आहे. तिकडे पण एक गुहा आहे, इथे पण एक छोटीशी गुहा आहे, आणि हा पूर्ण रॉक आहे हा. आता आपण खालच्या बाजूला जाऊया. मला वाटतं आपण तुम्हाला मगाशी जो ट्रेकिंगचा, म्हणजे पहिल्या भागामध्ये जो ट्रेकिंगचा पार्ट्स दाखवला, पहिला पार्ट दाखवला, पहिल्या पार्टमध्ये मी जे दाखवलं तुम्हाला की तिथून ट्रेकिंगची सुरुवात होती, तिथपर्यंत जायचा प्लॅन केला होता, पण ते बऱ्यापैकी लांब आहे, त्यामुळे आपण बऱ्यापैकी लांब जाणार नाही जास्त. खालच्या एका पॉईंटपर्यंत जाणार, तो पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवणार, आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा वरती चढायला सुरुवात करणार. हां, इथून आपण खाली जायला सुरुवात केलेली आहे. रस्ता थोडा खडबडीत आहे, पावसाळ्यामध्ये इथे बऱ्यापैकी पाणी असेल. तुम्ही बघू शकता हा रोड थोडा खराब आहे. बरं काका, मी खालून जाऊ ना? हो, जास्त लावू नका. नाही, जास्त लांब जात नाही, मी खालून जाऊन येतो. काका बोलले जास्त खाली जाऊ नका, कारण तिथे रस्ते 4-5 रस्ते फुटलेले आहेत. त्या 4-5 रस्त्यामध्ये चुकायला होईल तुम्हाला, त्यामुळे तिथे खाली जाऊ नका. ऑलरेडी बोलतो तुम्ही पहिल्या भागामध्ये जे दाखवलेला आहे तो ट्रेकिंगचा पॉईंट, नंतर तिथून 60 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे, आणि इथे यायचं आहे घाटघराच्या इथे, जिथे नाणेघाटाचा सेकंड पॉईंट आहे. तर खाली जाऊया आपण. हां, या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, इथे एक पाण्याचं टाकं आहे. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला काही ठिकाणी जेवढे कॉर्नर्स आहेत त्या ठिकाणी वरून खाली येणाऱ्यांना किंवा खालून पुन्हा वरती जाणाऱ्यांना पाणी अवेलेबल हो म्हणून पाण्याची टाकी कोरलेली आहे तिथे. बरं मित्रांनो, या बाजूला पण तुम्ही बघू शकता, इकडे कॉर्नरला सुद्धा पाण्याची टाकी, 2 ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहेत. म्हणजे इथून येणाऱ्यांचा, म्हणजे प्रत्येक कातळ खडकामध्ये कुठे ना कुठे पाण्याची टाकी खोदलेली आहेत, म्हणजे जेणेकरून पाणी अवेलेबल व्हायला पाहिजे. आता हे बघा, तिथे पण पाण्याचा टाका आहे, ऑलरेडी तिथे पाण्याचा टाका आहे इथे. आता मी इथून खाली जात नाही आहे, हा पूर्ण पॅच गेलेला आहे जो मेन रस्त्याला भिडलेला आहे. आता इथून मी पुन्हा वरती जातो आहे, कारण आपल्याला आता इथून वरती कुठे जायचं आहे, तर नानाचा जो अंगठा आहे तो, त्याचं टोक जे आहे त्या टोकापर्यंत आपल्याला वरती जायचं आहे. कारण हा आता असेंडिंगचा टाईम आहे माझा, आणि असेंडिंगला तुम्हाला माहिती आहे हा रॉक पॅच असल्या कारणाने पूर्ण स्ट्रेट अप आहे. सो मी वरती जायला पुन्हा सुरुवात केलेली आहे.
हां नमस्कार मित्रांनो, आपण नाणेघाटाचा जो मार्ग आहे तो बघून आलो. काकाने सांगितलेली सगळी माहिती आपण घेतली ऑलरेडी. इथे गणपती मंदिर आहे आणि ज्या बाजूला रांजण आहे ज्याच्यामध्ये जो कर जकात जमा केली जायची, नाणी टाकायची त्याच्यामध्ये, आणि त्याच्या बाजूनच ना इथे पायऱ्या आहेत. आपण वरती गेलो तर तिथे पाण्याची टाकी बघितलेली आणि त्याच्या खालच्या बाजूला तिथे आपण लेणी बघितलेली. तर इथूनच वरती रस्ता गेला आहे जो गेला आहे नानाच्या अंगठ्यासाठी. जो टॉपेस्ट पॉईंट आहे इथला, त्या टॉप पॉईंटला आपण जातो आहे आता. आपल्याकडे बराच वेळ आहे, अजून 1:40 आसपास काहीतरी झालेलं आहे. बराच वेळ आहे आणि आपला आज स्टे आहे इथे, सो काही प्रॉब्लेम नाही आहे. आता 1 तासानंतर आपण घरी गेलो, म्हणजे जिथे आपण राहतो तिथे गेलो तरीही चालेल. आज आपण ऑलरेडी 6-7 तास ड्राईव्ह केली आहे, त्यामुळे दुसरा आज काय करणार नाही आपण आहे. त्यामुळे आपण आता पहिले जाऊया इथे नानाच्या अंगठ्याच्या इथे टॉपेस्ट पॉईंटला. बघूया कुठून रस्ता भेटतो आपल्याला. हा कातळखाडा चढायचं म्हणजे एवढं इझी नाही आहे, आणि हा तर एकदम स्ट्रेट अप आहे आणि नो पायऱ्या बिऱ्या काही. बघा हे असे पाय गच्च बसून ह्याच्यामध्ये जायला लागेल. हा एक नंबर. दम मात्र अजिबात लागत नाही याच्यामध्ये. हा बापरे. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर 2 महिन्यापासून वर्कआउट बंद आहे, म्हणजे इवन चालणं पण झालं नाही माझं. आता इर्शाळगड आपण केला त्यावेळेला आपलं चालणं झालं, अदरवाईज 2 महिने हे हाताचं कारण घेऊन मी घरामध्येच होतो, वर्कआउट करता येत नव्हतं. सो आता पुन्हा एकदा त्याच जोमाने ट्रेकसुद्धा आणि वर्कआउटसुद्धा आपल्याला चालू करायचं आहे. हा किती उंचावर आहे बघा आपण, काय प्रदेश दिसतो एकदम अप्रतिम. समोर वानरलिंगी सुळका, जीवधन, एक नंबर. हा एक नंबर 360 व्ह्यू. बापरे काय खोल दरी आहे. अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. नानाचा अंगठा माझ्या मागे, वानरलिंगी सुळका, जीवधन फोर्ट. उद्या मला एकाने सांगितलं आहे की सकाळी 6 वाजता पोच. रॅपलिंग आहे वानरलिंगी टू जीवधन, जीवधन टू वानरलिंगी. 2000 रुपये फी चार्जेस आहेत. तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो. 2500 ॲक्च्युलीमध्ये घेतात, पण ते गृहस्थ इथलेच आहेत, या गावातलेच आहेत, त्यामुळे ते 2000मध्ये आपल्या इथून आपले ज्यांना रॅपलिंग करायचं त्यांना घेऊन जातात. बरं मी आता हा व्लॉग इथेच संपवतो आहे. मी आता घरी पोहोचेन, म्हणजे जिथे आपलं स्टे आहे आजचा तिथे पोहोचेन मी. एक 10-15 मिनटाच्या अंतरावरच आहे इथून. आणि बाकी नाणेघाट प्लस नानाचा अंगठा आणि आपली मुंबई टू इथपर्यंतची जी राईड, हे 3 गोष्टी आज आपल्या दिवसात झाल्या. एक हा सेकंड भाग होता. पहिल्या भागामध्ये आपण राईड काउंट केली, सेकंड भागामध्ये आपण हा नाणेघाट आणि नानाचा अंगठा कवर केला आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण तेच आमचं मोटिवेशन आहे. कारण इथे येणं, एवढं सर्व बघणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडेसे कष्ट असतात. कारण 7 तासाचा आज माझा प्रवास झाला आहे. नो वरी, जमलं तर सबस्क्राईब करा. मी माझ्या परीने माझे प्रयत्न करत राहीन. बाय द वे, मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.